नमस्कार मित्रांनो, YBC मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, नेमकं महाराष्ट्रात काय झालं, का सगळ्या लोकांना गेले, असं काय झालं, तर हे बघण्यासाठी असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, बघूया असं काय झालं की ज्याने पूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. तर मित्रांनो, आता सध्याच्या काळात खूप काही नवीन गोष्टी व न्यूज ऐकायला भेटतात. तर नेमकं महाराष्ट्रामध्ये असं काय घडलं की ज्याने सगळे थक्क झाले व हादरवून गेले. व आपल्याला तर माहीतच आहे की आपण सध्या किती परेशान आहोत, कारण मागे गेल्या 1-2 महिन्या अगोदर डिझेल मिळायचे नाही व आता गॅसचे पण भाव वाढले होते आणि असेच खूप गोष्टीचे भाव वाढले होते. पण आता नवीन काय झालं असं की ज्याने पूर्ण महाराष्ट्र हलवून टाकलं. तर मित्रांनो, आपण सध्याच्या काळात पाहत आहोत की जे गेल्या 2-3 वर्षात नाही झालं ते अवघ्या 1 वर्षातच झालं. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला जास्त भाव झाला व महागाई वाढ झाली. या महागाईमुळे सामान्य व्यक्तींसाठी खूप विचाराची गोष्ट आहे, कारण इतके भाव वाढीमुळे ज्यांचे पगार तर तितकेच आहेत पण त्यांचे खर्च जास्त झाले, म्हणून तर असं हे 1 वर्षात झाले. पण आता नवीन काय झालं नेमकं, त्यामुळे सगळं महाराष्ट्र आदरवून गेलाय. कारण महाराष्ट्र ही गोष्ट होणार साधारण नाही, तर मागच्या वर्षात किंवा त्याच्यामागे कधीच झाली नव्हती. कारण आपण पाहतच येतो आहात की भाव वाढ झाला व पेट्रोल डिझेल महाग झाले व गॅस पण महाग झाला. हे फक्त आयात निर्यातमुळे झालं. पण जी ही गोष्ट झाली नवीन, ती नेमकं झाली काय, कशामुळे झाली व काय कारण आहे त्याला हे जाणू. कारण आपण पाहतच आहोत की आपल्या महाराष्ट्रात महागाई वाढल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे व त्यामुळे लोकांची इन्कम कमी व खर्च जास्त झाले. त्याचे कारण, त्यांना जितके पैसे कमवतात ते त्यांची पगार तितकीच आहे, पण खर्च मात्र वस्तूंचे भाव वाढले. त्यामुळे पण आपण बघूया नेमकं काय झालं. कारण मित्रांनो, आता सध्या पाऊस पण तुरळक ठिकाणी पडतात, त्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झाले व बाकीच्यांचे लावलेले पीक पण खराब झाले. त्यांना नवीन पेरणी करावी लागली, कारण मागच्या 3-4 वर्षापासून पाऊस खूप व चांगला पडत होता. त्याआधी असं झालं नाही, पण यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची फारच नुकसान झाला व ही गोष्ट महाराष्ट्रात खूप प्रमाणात आहे. कारण पावसामुळे शेतकऱ्यांचे लावलेले पीक नष्ट झाले व नवीन पेरणी करण्याचे पाढे आले. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रत्येक शेतकरी हादरून गेले आहेत व घाबरले की पाऊस येणार की नाही, की यावर्षी पण दुष्काळ होणार. तर मित्रांनो, असं काही नको व्हायला, तरी पण पाऊस बऱ्याच ठिकाणी पडतो आहे व शेतकऱ्याचे नुकसान कमी झाले व वेळेवर पाऊस आल्यामुळे पिकांना पण चांगल्या पद्धतीत फायदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाची जी भीती होती मनात, ती आता कुठेतरी कमी झाली आहे. या